मी नेहमीच अनायासाठी काहीतरी बनवत असते. आज म्हटलं चला रोशनसाठी बनवूया. रोशन रोज जिमला जातो आणि त्याला प्रोटीन बार हवे असते. सो आज मी ते घरीच बनवले. सगळ्यात आधी ड्रायफ्रुट्स घेतले, त्यामध्ये पिस्ता, काजू, बदाम, अक्रोड हे सगळ्या गोष्टी टाकल्या. त्या थोड्याशा भाजून घेतल्या. त्यानंतर इथे तीळ, त्यानंतर जवस, वॉटरमेलन सीड्स, सनफ्लॉवर सीड्स ह्या सगळ्या गोष्टी ऍड केल्या. त्याचसोबत मी इथे सब्जा सीड्स सुद्धा ऍड केले आहे. सगळ्या गोष्टी मस्त ड्राय रोस्ट करून घेतल्या. त्यानंतर इथे मी खजूरची पेस्ट घेतली आहे. त्यावर थोडंसं तूप घातलं आणि कमी गॅसवर ते परतवून घेतलं. ते 2-3 मिनिटातच मऊ पडून जातं. त्यानंतर इथे तूप टाकलं आणि त्यामध्ये किसमिस सुद्धा परतवून घेतला. त्यानंतर घरात जी चॉकलेट अवेलेबल होती तीच मी घेतली. तुम्ही हवं तर डार्क चॉकलेट घेऊ शकता आणि ती अशी थोडीशी कमी गॅसवर मेल्ट करून घेतली. अगदी 2 मिनिटात मेल्ट होऊन जाते. सगळ्या गोष्टी मस्त मिक्सरमध्ये बारीक केल्या. त्यामध्ये थोडंसं कोको पावडर सुद्धा ऍड केलं. एका कंटेनरमध्ये बटर पेपर टाकून मिक्सर त्यावर सेट करून घेतलं. चॉकलेट आपण जी मेल्ट केली होती ती सुद्धा वरून मस्त अशी लावून घेतली. त्यानंतर थोडंसं गार्निशिंगसाठी इथे मी वॉटरमेलन सीड्स घेतलेले आहे. त्यानंतर थोडीशी तीळ सुद्धा टाकलेली आहे. हे छान असं सेट करायला फ्रीजरमध्ये ठेवलं. 2 ते 3 तासात हे मस्त सेट होऊन जातं. बाहेर काढल्यावर बघा असं काहीचं दिसतं. बटर पेपर टाकल्यामुळे हे इझिली बाहेर निघतं. त्याचे असे छान मोठे मोठे काप करून घेतले आणि बघा आपलं प्रोटीन बार मस्त असं रेडी झालेलं आहे. दिसायला जितकं छान दिसतंय ना तितकंच हेल्दी सुद्धा आहे. तुम्हाला आणखी जास्त हेल्दी हवं असेल तर तुम्ही चॉकलेट इग्नोर करू शकता. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच रेसिपीजसाठी मला फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.